हॅलो गाईज, मी आहे महेश डगळे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ना. आज आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा घालायला. आता आम्ही घरातून निघलो आहे. आता ट्रेननी कसारा आणि कसारावरून आपण बस पकडून डायरेक्ट नाशिकला गंगा आरती करू आणि तिथून मग बस पकडून त्र्यंबकला. तर चला तुमचा आम्हाला अरे कहना क्या चाहते हो प्रवास दाखवतो पुढचा. तर आम्हाला आता कसारावरून जीप भेटले. जीप बघा आमचं कशी. आम्ही एक तास थांबलो बससाठी, शेवटी जीपमध्येच बसलो. 80 रुपये डायरेक्ट आता CBS. बघा कसारामध्ये गर्दी बघा कशी. बस नाही काय नाही, ट्रेन पण गेली, एक तास झाला तरी पण गर्दी बघा. आता भेटू पण डायरेक्ट नाशिक. इकडे क्लायमेट बघा असं एकदम क्लिअर, मस्त ऊन पडलं आहे. मग अशी आम्ही निघलो पाऊस पडत होता, आता बघा कसं ऊन पडलं. ट्रकवाला झाला पलव ना गाड्या बघा कशा चालल्या. आता आम्ही उतरलोय CBS जुना बस स्टँडला. आता कुठं चाललं माहीत नाही. आमचे गाईड कुठं चाललेत, त्यांच्या मागं आम्ही चाललोय. 1 2 1 1 2 1 चलो. गाईड को फॉलो करू. हे बघा इथं नाशिकचा चिंतामणी, त्याचं आगमन होत आहे. फुल जोरात आगमन आहे. जसा आपला चिंतामणी ना सेम तसंच इकडं फेमस असा नाशिकचा चिंतामणी आहे. आणि त्याचं आता आगमन होतं आहे. भरपूर गर्दी आहे. DJ ढोल ताशा पथक पण आहे. आणि जसं आपल्या इकडचं चिंतामणीला कशी गर्दी असेल त्याचप्रमाणे इकडे आता त्यांनी मूर्तीचं स्वरूप जे असतं ना, म्हणजे पहिला लूक तो अजून रिव्हील केला नाही. त्यांनी पडदा लावलेला आहे. आता तोच पहिला लूक दाखवतील, मग तिथून त्यांची यात्रा पुढे निघेल जिथपर्यंत असं. पण आपल्याला काही कामामुळं एवढं काही कॅप्चर करता नाही आलं, कारण की आपल्याला जायचं पंचवटीला गंगा आरतीला. आणि इकडं बघा एवढी गर्दी आहे बघ. आज काय एवढी गर्दी आहे इकडं. तो आता आम्ही शेवटी गल्लीतून इकडून तिकडून शॉर्टकट मारत टर्न मारत ह्या त्या मार्केट कामाचा बाजार बघत पण आलो. न काय कारण आणि न म्हणजे काय घ्यायचं नव्हतं तरी आम्ही मार्केटमधून आलो आहे. आता आपण पोचलो पंचवटीला. बघा आमचा मागचा महिना पण म्हणजे पूर्ण नाही, अर्धा महिना नाशिकलाच गेला. आता 5-6 दिवस अगोदर आलतो, आज आलोय. उद्या घरी जाऊ, परत 2 दिवसांनी पुन्हा येऊ. तेव्हा आईला घेऊन येऊ, कारण की आम्हाला जायला लागतं डॉक्टरकडं. आमच्या चेशा झाल्यात बेन, त्यामुळे आम्हाला जायला लागतं डॉक्टरकडं. तिथेच आमचा उपचार चालू आहे. ते बघा मग मागं आलतो ना तेव्हा इथून सगळं पाणी होतं, इथून अख्खा. तेव्हा नदीला वाटतं पाणी सोडलं होतं. आज सगळं कोरडं. आज एवढं काही पाणी दिसत नाही. हे बघा आता 7ला गंगा आरती चालू होईल. आता त्याची तयारी करायला घेतली आहे. इथं टेबल लावले दिसतं ना, या साईडला गंगा आरती होती.
काढूया ताईचे फोटो. चला हे चल कुठं काढतेस. आपण मस्त गंगा आरती दर्शन करू, गंगा आरती करू, तुम्हाला पण दाखवतो. आणि आपण इथून गंतरमुगेश्वरला कंटिन्यू बघत राहा ना. आत्ता आम्ही चाललोय चहा प्यायला. ही आपली आवडती गोष्ट आहे. चला इथं पण बघा सगळीकडे तुम्हाला असं काढलेलं दिसतं. आम्ही पितो इथं चहा. चहा पितो तर घेतो मागचा व्ह्यूची मजा. सर्वांनी आपले काम थांबवायचे आणि साधनेसाठी एवढा दिवस वाढ वगैरे 2 टाइम मिस केली. आज शेवटी कंप्लीट होणार आपली इच्छा. आता तुम्हाला आरती दाखवतोय. गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते मोक्षदायिनी माते स्वीकारी जे अनादि निष्कळ सकल गंधामाची निर्मळ ते अवनीते तुझ सोज्वळ वाह तसे तुझसे आता भावे अर्पणे युक्त चंदन परिमळे ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजा. हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे. माते तुझसाठी सोम भास्कर उभय का दिव्य तेजे तळपता आरती ओवाळिता अग्नितत्वाची अशी दीप तुझ हे दावणी, दीप तुझ हे
गोदावरी मंदिरात येऊन आता आम्ही मस्त गंगा आरतीचं दर्शन घेतलं. एकदम भारी आरती झाली आमची. एकदम जवळच बसलो होतो जिथं आरती करतात तिथं. आता आम्ही इथून निघालोय गंगा घाटावरून. आता आम्ही जातो मस्तपैकी आधी जाऊन काहीतरी खातो, जेवण करतो. जेवण झालं का तिथून आम्हाला एखादी बस बघावं लागेल जी त्रिंबकला जाणार आहे. त्रिंबक बस पकडायची आणि तिथून मग डायरेक्ट बसस्टँडवरून थोडा वेळ वाट बघू आणि 12 वाजले का मग आपल्या प्रदक्षिणाला आम्ही चालू करू. गर्दी बघा किती, सगळे त्र्यंबकेश्वरला झालेत. मला आता टेन्शन असं आलं आहे, मला बसमध्ये बसायला जागा भेटते का नाही. एक तर मला होते मळमळ सगळे डायरेक्ट उलट्या वाकार. चेंगी टाकली खिडकी मोडून, पडला तो काय खाली. गंभीर काम होणार आहे आज. कसं होतं काय म्हणतो. नुसती चेंबी बस बघा कशा लागल्यात. सगळ्या बस येतात का लाईनीत मागं. इकडं पण आतमध्ये पण नुसत्या बस येते. मित्रांनो आम्ही बस स्टँडला गेलो, बस पकडा डायरेक्ट रिक्षामध्ये बसलो आणि आता अडकला आम्ही ट्रॅफिकमध्ये. आता तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवलं डायरेक्ट काय झाला सीन, तुम्हाला सांगतो उतरल्यावरती. तोपर्यंत आम्ही ट्रॅफिकची मजा घेतो, तुम्ही आमची मजा घ्या. 6.5 hours later. हे बघा मित्रांनो फुल ट्रॅफिक जाम आहे. इथून रस्ता बंद आहे, पोलिसांनी डायरेक्ट बंद केला रस्ता. आता इथून आम्ही चाललो चालत. हा दिसतो रस्ता सुमसाम, पण सुमसाम नाही. हे बघा किती जण चालत चालले.
आम्ही बस स्टँडला गेलतो मस्त बस पकडायला. बसमध्ये काय आम्हाला चढायला भेटलं नाही, फुल गर्दी. आता आम्ही डायरेक्ट आलो रिक्षा पकडून. त्र्यंबकेश्वर 12 किलोमीटर. हे सगळे वेटिंगला जा, बसच्या वेटिंगला सगळे. हे बघा स्पायडरमॅन त्र्यंबकेश्वर मध्ये स्पायडरमॅन. आम्हाला पण बस पकडायची. आम्हाला कसं होतं चढायला काय माहिती. आम्हाला स्पायडरमॅन बनायला लागतं काय माहिती. चढून दिला तर ठीक, नाही तर मग स्पायडरमॅन बनण्याचे ऑप्शन नाही. फायनली एवढा लोकांना ढकलून एवढं कष्ट घेऊन आम्ही एवढी गँग बघा काही इथं बसले. गँग बघा केवढे. लोकांनी बॅग आहे बघा. तुम्हाला नमुने दाखवतो. या मावशींच्या इथं कोणच बसला नाही, तरी पण बसायला जागा देत नाही. खिडकीतून रुमाल टाकून बुकिंग करतात. काय बोलणार लोकांना. आणि देवदर्शनाला चालले. उतरलो पहिले तीर्थवर जाऊ, आंघोळ करू. बघा काम चांगलं करून झाले. आता आम्ही करू प्रदक्षिणा चालू. गर्दी बघा किती तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा मित्रांनो, इथं 12 ज्योतिर्लिंगांचे शिवलिंग दाखवलेत. हा पहिला सोमनाथ, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, भीमाशंकर, केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, रामेश्वर, नागेश्वर, आता आम्हाला आहे ना पूर्ण ब्रह्मगिरीला म्हणजे जेवढे सगळे चाललेत ना, पूर्ण ब्रह्मगिरीला एक राऊंड मारून पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करून तीर्थामध्ये आंघोळ करून मग सगळे दर्शन घेऊन शंकराचं दर्शन घेतील आणि मग घरी निघतील. चला कंटिन्यू आमच्या सोबत राहा. हे बघा ढग ढग बघा कसे एकदम खाली. तुम्हाला काय माहिती दिसतात का नाही, पण मला तर दिसतं इथून. आता जरा गेली आता बघ कशी ढग होते ना. आता बघ आता काहीच नाही. A few moments later. आता आपण कुठे आहेत? आता आपण त्र्यंबकेश्वरून 7 किलोमीटर चालत आलो पुढे. फक्त 7 किलोमीटर. अजून अर्धा पण ट्रेक पूर्ण झाला नाही आपला. अजून आपल्याला बरंच पुढे चालायचं आहे. हा गाव कोणतं आहे? हा या गावाचं नाव बहिणी. अरे कैसा हो का रे तुमरा? होता है गलती. आदमी साल में एक बार आता है. होता है. जसं आम्ही चालू केलं ना चालायचा, तर आत्ता आम्ही स्टॉप घेतलाय. चहा पिले म्हणजे मी नाही, एक चहा पिलाय आणि दाजींनी चहा पिलाय. मी फक्त बसलो. आपला काय बोलतात, आपला उपवास आहे त्यामुळे काय खायचं नाही प्यायचं नाही. डायरेक्ट नॉनस्टॉप चालला, डायरेक्ट घरी जाऊन झोपतो. आज आमचा हेतू आहे. फोटो मध्ये
ब्लॉग चालू दादा दादा ब्लॉग चालू का आम्ही आलो का नाही वरपर्यंत गर्दी दिसते तुम्हाला ही गर्दी दिसते ना ही जेवढी लोक थांबलेत ना तर ही फक्त गौतम ऋषीचं वरती मंदिर आहे त्याच्यासाठी थांबलेत. आता त्यांची आरती चालू आहे त्यासाठी इथं भरपूर गर्दी झालेली आहे. आता सकाळचे वाजले 6 गर्दी बघा किती झालेली आहे. एवढं गर्दीतून आपल्याला वरती जायचं आणि मेन म्हणजे जर मंदिराच्या इथून निघणं भरपूर कठीण आहे कारण त्या दर्शनासाठी भरपूर गर्दी करतात. 2 hours later. काका सरकी घ्या दादा सरकी घ्या थोडं 2 मिनिटं आता आपण पोचलोय गौतम ऋषीच्या प्राचीन मंदिर. गर्दी बघा किती. एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाइम इथे एवढी गर्दी झाली. फुल चेंगराचेंगरी बघा. उतरायला गर्दी नसते एवढी उतरायला पण गर्दी. A few moments later. एवढं आम्ही काल रात्रीपासून कंटिन्यू चालतो पण चालताना काहीच वाटत नाही. एकदम भारी वाटते. लोक भजन कीर्तन करतात आणि खास म्हणजे बघा असं व्ह्यू बघा तुम्ही किती भारी आहे. असं तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. मस्त डोंगराला असे ढगा लागलेले. मोबाईल साठी ही कुठली भाजी आहे इकडची? बसो कसली भाजी आता मी घेतल्या चारही वाटी जरा उमून आणि पिळून टाकायचे नंतर मग कांदा याच्यावर परतायचे. बघा रेसिपी ऐकून घ्या. नाही कसली भाजी घेतली थँक्यू. कसली भाजी घेतली? कसली भाजी कसली हा कुरडूची ती कुरडूची ही घेतली. ही आपण घेतली ती कोणती बघा ही वाली खुरसण्याची बरोबर ना. आता 9:15 झाले. आता आम्ही तिथून 7:30 चालतोय. आता झाले 9:15. त्याच्यामध्ये माझ्या पायाला पण लागलंय लागलं म्हणजे जरा जॉईंटचा प्रॉब्लेम झाला आणि तिथं फ्रीमध्ये मालिश करतात. तिथं चोळायला गेलो त्याने असा चोळला ना घंटा आता काय हालत नाही. एवढं बेकार दूध चोळली. चला आता काहीतरी खाऊ. ही ब्रह्मगिरी 7:30 पासून चालत आता 9:30 व्हायला आले ना फायनली. आता आम्ही काहीतरी खातो. याने जरी काहीतरी खाल्लं आधीमध्ये चहा वगैरे पिला. माझा तो उपवास आहे. मी काहीच खाल्लं नाही. केळे घेतले होते खायला तर मध्ये एवढी गर्दी होती ना. केळं काय मला साधा व्हिडिओ करण्यासाठी फोन सुद्धा काढायला भेटला नाही. तिथून काय खाल्लंच नाही. मी उपवाशी आलो डायरेक्ट. अजून काय खाल्लं नाही. फक्त मागाशी एक पेरू खाल्ला. आता आमचे मेंबर गेले तो वडे आणायला. हे बघा इथं अपना ऑर्डर दिया है अभी आएगा तब मैं खाएगा. तोपर्यंत तुम्ही हा व्ह्यू बघा. इकडं वरती ब्रह्मगिरी आहे का वरती एकदम टॉपला. कुठं काय गावतात दिसला कोणता इग्नोर करा.
ऑप्शन नाही गवतात जाण्याशिवाय. ही चटणी ऐसा कायसा आहे, झिरका दिलं काय. आता आमचा खाऊन झालाय, पाऊस मध्येच येतोय जातोय, त्यासाठी आम्ही तयारी चालतो. येतानाच आम्ही पेपर घेऊन आलोय बघा, सस्तावाला जादू. आमच्याकडे असे 3 जादू आहे. एक जादू इकडे, 2 जादू. एक जादू फसलेला दिसतोय मला. नाही नाही नाही, आहे. ओके ओके. आणि एक जादू पुढं चाललाय. एक जादू लांगडा चाललाय, बस लंगट चाललंय. हे बघा 7:30 वाजता आम्ही चालू होतो. तर आत्ताशी मेन रोडला आम्ही पोचलोय ना. आत्ता वाजले 10:10 ना. इथून अजून त्र्यंबकेश्वर आहे 5 ते 6 किलोमीटर ना. अजून गर्दी बघा तेवढीच आहे, माझ्या मागं पण तेवढीच आहे. आता मग अशी पाऊस पडत होता ना, आता ऊन पडायला लागलं परत फुल घामाघूम. Approximately 10 hours later. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो आहे. म्हणजे प्रॉपर त्र्यंबकेश्वरमध्ये नाही पोचलो. इथून आता आम्ही टोटल 11 ते 11.5 तासाचा प्रवास केला. म्हणजे एक प्रदक्षिणाला आम्हाला एवढा टाईम लागला. 11 ते 11.5 तास झाले. आता आम्ही त्र्यंबकेमध्ये पोचलो आहे. आता इथून पण आम्हाला तिथून पण म्हणजे त्र्यंबकमधून पण तीर्थावर जायचे. तिथं हातपाय धुवू, मग तिथून काय जेवायचं असेल जेवू वगैरे खाऊ, मग बस स्टँडला जाऊन तिथून बस पकडून डायरेक्ट घरी. काय बोलता. हा बघा इकडं ब्रह्मगिरी गडावरती पण लोक चाललेत, एकदम बारीक बारीक दिसतात जाताना. माझ्या मागं पण तुम्हाला दिसते. माझं तोंड बघून तर तुम्हाला समजलं असेल किती मजा केली आम्ही प्रदक्षिणाला. तुम्ही पण या अशी मजा घ्या. फायनली त्र्यंबकमध्ये आलोय. बघा पुढंच महादेवाचं मंदिर आहे. आता आम्ही आलोय तीर्थावरती. तीर्थावरती बघितले. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स. बेटर नेक्स्ट टाइम. आता आम्ही तीर्थावर गेलो, मस्त तोंड हात धुतल्यासारखं वाटत नाही, कारण की झोप नाही झाली आणि एवढा पाय दुखत ना बेकार. असं सगळ्यांसोबत नाही, पण आमच्यासोबत झालं. माझं फर्स्ट टाईम आहे. नेक्स्ट टाईम असं नाही होणार, ट्राय करू. सगळे इथं जातात, आंघोळ करतात, नाही येतात. इन मायूस चेहरों के पीछे तुम क्या है, तुम क्या जानो. जाऊगा और सो जाऊगा. जाम पाय धो. लास्ट ऑप्शन हाच होता. आता ओमने कसाराने ट्रेनने घरी. तर आजचा आहे आपला दुसरा दिवस. काल आम्ही एवढं चालून दमलो, थकलो आणि काल आम्ही सीधा आलो, घरी आलो आणि डायरेक्ट जेवलो आणि ना झोपून घेतला. मस्तपैकी बाम लावला आणि जसं खाली झोपलो ना डायरेक्ट झोपूनच गेलो. त्यामुळे काय शूट केलं नाही. तर आत्ता मी एवढंच सांगू इच्छितो का आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. टाटा, बाय बाय.